नमस्कार सर्व स्वामी भक्तांना, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ. चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी माझ्या व्हिडिओमार्फत आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग ह्याची माहिती पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते. छोटे आणि सोपे उपाय जे तुमचं आयुष्य बदलू शकतात. तर आज जी मी माहिती देणार आहे ना, ती आहे की सोमवती अमावस्या. सोमवती अमावस्या 16 तारखेला आहे की 17 तारखेला आहे? अमावस्या किती वाजता सुरू होत आहे, किती वाजता समाप्त होत आहे? अमावस्याच्या दिवशी पूजेची वेळ ही का पाळली पाहिजे, ठीक आहे? दीपदान हे तुम्हाला किती वाजता करायचं आहे? दान तुम्हाला किती वाजता करायचं आहे, ठीक आहे? पितृदोषाच्या शांतीसाठी सेवा ही तुम्हाला किती वाजता करायची आहे? त्या दिवशी कुठल्या कुठल्या गोष्टी हे नाही केल्या पाहिजे? शनीचे खास उपाय तुम्हाला काय करायचे आहेत? पितरांच्या शांतीसाठी कुठले खास उपाय करायचे आहेत? या सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्या अगोदर आपण स्वामींना वंदन करूया आणि मग मी माझ्या माहितीला सुरुवात करते, ठीक आहे? अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद राजम शरणम प्रपदे श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर बघा, सोमवती अमावस्या म्हणजे सोमवारी येणारी जी अमावस्या आहे त्याला आपण सोमवती अमावस्या बोलतो, ठीक आहे? पण उद्या तिथी ही आहे 17 तारखेला, त्यामुळे जे काय आपल्याला उपाय करायचे आहेत ते 17 तारखेला करायचे आहे. अमावस्या ही सुरू होत आहे 16 तारखेला 5:35 पासून ते समाप्त होत आहे 17 तारखेला 5:30 ठीक आहे? आता पूजा ही किती वाजता तुम्हाला करायची आहे? पूजेचं का महत्त्व आहे त्या दिवशी? बिकॉज बघा, त्या दिवशी आहे ना, पितरांच्या शांतीसाठी आपण पूजेची वेळ ही नेहमी त्याचं पालन करावं, ठीक आहे? त्यामुळे पूजेची वेळ ही आहे 5:40 वाजेपासून ते 7 वाजेच्या मध्ये तुम्ही ही पूजा करू शकता सकाळची, ठीक आहे? जर तुम्हाला दान करायचं असेल तर तुम्ही 10:40 ते 12:30च्या मध्ये हे तुम्ही दान करू शकता दुपारपर्यंत, ठीक आहे? तुम्हाला दीपदान करायचं असेल तर संध्याकाळी 6:10 ते 7:30च्या मध्ये हे तुम्ही दीपदान करू शकता, ठीक आहे? ह्याची जर तुम्हाला पितरांची सेवा करायची असेल तर ती तुम्ही बघा 11:30 ते 2:30 ही वेळ असते, पण त्याच्यामधून पण अचूक जी वेळ आहे ना ती आहे 12:30 ते 1:30च्या मध्ये तुम्ही पितरांच्या शांतीसाठी सेवा करू शकता, ठीक आहे? तर आता आपण बघूया की पितरांच्या शांतीसाठी सेवा ही कुठली कुठली केली पाहिजे, अशी कुठले कुठले उपाय हे केले पाहिजे. सगळ्यात अगोदर तर सकाळी तुम्हाला बघा, सोमवती अमावस्या म्हणजे त्या दिवशी आहे ना, चंद्र आणि शनी ह्यांचं खूप महत्त्व आहे. कारण चंद्र म्हणजे काय, तर आपलं मन. जसं समुद्राचे लाटा वर खाली होतात, हाय टाईड लो टाईड येतात, तसंच आपलं मन आहे. आपलं मन विचलित व्हायला लागतं अमावस्याच्या दिवशी. आणि पितृदोष असेल तर पूर्णच तुम्हाला मानसिक त्रास व्हायला लागेल, तुम्हाला झोप नाही लागणार, आर्थिक स्थिती तुमची ढासळत जाईल, घरी क्लेश ताणतणाव असेल, ठीक आहे? हे सगळं जर होत असेल तर तुमच्या घराण्याला पितृदोष आहे, ठीक आहे? आता पितृदोषाचं निवारण हे कसं करावं? पितृदोषाच्या शांतीसाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर तर्पण तुम्ही करू शकता, पण तर्पण हे तुम्हाला ब्राह्मण किंवा गुरुजींकडूनच करून घ्यायचं आहे, बिकॉज त्यात खूप मंत्रसूत्र हे बोलले जातात, ठीक आहे? ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला घरी हवन छोटासा करायचा आहे. नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पितृस्तोत्र आणि पितृसूक्त हे लिहिलेलं आहे. छोटीशी पद्धत सांगितलेली आहे, ते कशा पद्धतीने करायचं आहे. 10 मिनटंसुद्धा नाही लागणार तुम्हाला हे वाचायला. एक गौरी घेऊन त्याच्यावरती दीप प्रज्वलित करा. हवन सामग्री तुम्हाला आहुती देऊन तुम्हाला स्वाहा नाही स्वधा म्हणायचं आहे, ठीक आहे? तुम्हाला त्या दिवशी हे असं छोटंसं हवन करायचं आहे. जे काही तुम्ही बनवाल ते तुम्हाला पितरांच्या नावाने पहिले ते पितरांना ते तुम्ही दाखवायचं आहे. जे का आपण देवाला नैवेद्य दाखवतो तसं पितरांना पहिलं दाखवायचं आहे आणि मगच तुम्ही ते ग्रहण करू शकता, ठीक आहे? ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सकाळी आहे ना, तुम्हाला पितरांच्या शांतीसाठी हे मी उपाय सांगते, ठीक आहे? पितरांच्या शांतीसाठी तुम्हाला जऊ, कुशी आणि काळे तेळ हे तुम्हाला कुठल्याही नदीत प्रवाहित करायचं आहे, ठीक आहे? ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कच्चं दूध आणि एक दिवा, मोहरीचा दिवा हा तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे सकाळी, ठीक आहे? ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही शमीच्या झाडाला आणि तुळशीच्या झाडाला पाणी देऊ शकता, ठीक आहे? ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला शनीचे काय काय उपाय करायचे आहेत त्या दिवशी? बिकॉज बघा, शनिदेवांचा जन्म झाला असतो. अमावस्या म्हणजे काय ना, 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत: स्नान, दान, पितरांच्या शांतीची सेवा आणि व्रत, ठीक आहे? आता शनिदेवांची सेवा ही तुम्हाला काय करायचं आहे? ओम शम शनिश्चराय नमः या मंत्राचं तुम्हाला जाप करायचा आहे 3 माळा, ठीक आहे? ह्याच्या व्यतिरिक्त नवग्रह स्तोत्र जे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे त्यामधून तुम्हाला शनिदेवांचं स्तोत्र हे म्हणायचं आहे. हनुमान चालीसा तुम्हाला वाचायचं आहे किंवा बोलायचं आहे, ठीक आहे? ह्याच्या व्यतिरिक्त ना, दशरथजींनी एक स्तोत्र लिहिलं आहे, शनी स्तोत्र, ठीक आहे? रामायणच्या काळी ते तुम्ही वाचू शकता किंवा बोलू शकता. 2-3 मिनिटाचं आहे, ते तुम्ही ऐकू शकता, ठीक आहे? ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला, ठीक आहे, काळे तेळ, काळे कपडे, काळे ब्लँकेट हे दान करायचं आहे त्या दिवशी, ठीक आहे? शनिदेवाचे सुद्धा उपाय करायचे आहे. आणि जर तुमची 7:30 चालू असेल
तर तुम्ही सूर्याचे उपाय करणं हे टाळा. म्हणजे सूर्याला अर्घ देणं किंवा सूर्याचे जे उपाय असतात ते करणं सहसा टाळा. बिकॉज शनीच्या 7:30 शनी आणि सूर्य हे दोघंही पित्तापुत्रांचं नातं असलं तरीही ते शत्रू होते एकमेकांचे. ठीक आहे, ही काळजी घ्या तुम्ही. आता त्या दिवशी तुम्हाला काय काय करायचं नाही आहे. त्या दिवशी तुम्हाला कितीही त्रास होत असेल तरी मनाला विचलित होऊन द्यायचं नाही आहे. तुम्हाला नख, केस, दाढी हे तुम्हाला कापायची नाही आहे. ठीक आहे, कोणाचंही मन दुखवायचं नाही आहे. तुम्हाला तामसिक भोजन हे करायचं नाही आहे. ठीक आहे, तुम्हाला दुसऱ्यांचं घरचं अन्न हे खायचं नाही आहे. तर ह्या गोष्टींची दक्षता घ्या त्या दिवशी. ठीक आहे, व्यतिरिक्त ना सूर्यग्रहण पण आहे. पण सूर्यग्रहण भारतात त्याचं काही असर दिसणार नाही आहे, इम्पॅक्ट होणार नाही आहे. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या तुम्ही. पित्रांच्या शांतीसाठी जी मी सेवा सांगितली ती तुम्ही करा. ठीक आहे, शनीच्या शांतीसाठी जी मी सेवा सांगितली ती करा. चंद्र म्हणजे आपलं मन आहे, स्थिती आपली जर चांगली असेल, आतमधून जर आपल्याला चांगलं वाटेल तरच आपल्याला बाहेरून पण सगळं जग चांगलं वाटणार आहे. त्यामुळे तुमचं मन हे चांगलं, मन हे स्थिर असणं गरजेचं आहे. त्यामुळे चंद्राचे उपाय करा. ठीक आहे, तुम्ही ओम सोम सोमाय नमः आणि शिवलिंगावरती तुम्ही दूध आणि जलाचा अभिषेक करू शकता. राहू काळ हा आहे 3 ते 4:30च्या मध्ये. तर ह्या काळात काहीही शुभ कार्य करू नका. या छोट्या छोट्या गोष्टी करा, तुमच्या आयुष्यात परिवर्तन आणा. तुमची आणि तुमच्या परिवाराची प्रगतीही करा हे सगळे उपाय करून त्या दिवशी. ठीक आहे, स्वस्थ राहा, स्वामींच्या नामात आपलं मन रमून राहा. आणि जर या व्हिडिओमार्फत तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती भेटली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वस्थ राहा, स्वामींच्या नामात आपलं मन रमून राहा आणि कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.